आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये संग्रामदादा देशमुख हे आलेले आहेत. आपण बघतोय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत आणि खानापूर तालुक्यातील जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये प्रचंड मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की माहुली गावचं हे व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि नागेवाडी जिल्हा परिषद गटातून ते निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना प्रचंड फोन येत आहेत, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता ते निवडणूक रिंगणात उतरत आहेत. आपण त्याची चर्चा करूयात, नेमकं त्याचं विजन काय असेल आणि पुढं त्यांचं नियोजन कसं असणार आहे ते. दादा नमस्कार. काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही जिल्हा परिषदेसाठी निवडणूक रिंगणात उतरत आहे, नेमकं काय संदेश द्याल तुम्ही? नागेवाडी जिल्हा परिषद गणासाठी नागेवाडी गण हा महिला राखीव झालेला आहे. त्यासाठी माझ्या पत्नी सौ शिवानी संग्राम देशमुख यांची उमेदवारी करण्याच्या संदर्भात एक संधी म्हणून आम्ही त्याकडे पाहत आहे. माझा जन्म हा मान्य विठ्ठल भाऊसाहेब देशमुख माहुलकर दादा आणि माजी आमदार दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख यांच्या राजकीय सामाजिक कार्य असणाऱ्या मोठ्या घराण्यात माझा जन्म झालेला आहे आणि त्याचा वारसा हा आम्हाला मिळालेला आहे. त्या वारशाचा मान किंवा सन्मान हा माझ्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. आता ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीनिमित्त ही संधी आपण का दवडावी, का घेऊ नये, हे माझ्यासारख्याला आणि आमच्या मित्रमंडळींना वाटत असल्यामुळे ही आम्ही त्यानिमित्त इच्छा व्यक्त करत आहोत. उभारायचा निर्णय हा साधारणतः मी सर्व कार्यकर्त्यांशी, आमच्या पदाधिकाऱ्यांशी असेल किंवा आमची मित्रमंडळी असेल, गावात भेटी घेऊन नक्कीच त्याचं सगळ्यांचा परामर्श घेऊन त्याबाबत निर्णय नक्कीच आम्ही लवकरात लवकर घेऊ आणि पुढील वाटचाल ही चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. नेमकं काय सांगाल, आज आपण तुम्ही निवडणूक रिंगणात उतरताय की उमेदवार कसा असावा याची एक विजन किंवा एक नियम राजकीय क्षेत्रामध्ये झालेला आहे की साधारणतः तो राजकीय पाठिंबा असलेला असावा, सामाजिक कार्यात वाहून घेतलेला असावा, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींची नाळ असलेला उमेदवार असावा असं मतदारांना वाटत असतं. नेमकं काय सांगाल याबद्दल? नाही, निवडणूक म्हटलं की विरोधक येणार, आपण प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करणार. पण माझ्या मते मी जे निवडणुकीला उभा राहायचं म्हणतो आहे ते कारण वेगळं आहे. मला आमच्या घराण्याचा वारसा आहे, सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे, राजकीय वारसा केलेला आहे. आमचे आजोबा माहुलकर दादा विठ्ठल भाऊसाहेब देशमुख हे त्या काळी हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होऊन गेले. त्या लोकल बोर्डाच्या निमित्तानं त्यांनी आपल्या खानापूर तालुक्यात दक्षिण सातारा जिल्हा म्हणून त्यावेळी ओळखलं जाईल, त्यावेळी भरपूर त्यांनी कामं केली आहेत. त्यानंतर त्यांचा राजकीय वारसा आमचे धाकटे आजोबा दत्ताजीराव देशमुख ह्यांनी चालू ठेवला. ते आपल्या खानापूर तालुक्याचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर बिनविरोध निवडून आलेले पहिले आमदार म्हणून, बिनविरोध निवडून आलेले महाराष्ट्रातले पहिले आमदार, ही माझी अपेक्षा आहे की ते पहिले असतील. त्यांचे त्यावेळच्या आमदारकीच्या ह्याच्यात त्यांनी घेतली कामं
इवन आपली विटा बाजार समिती असू द्यात मंजूर करण्यात, अशी भरपूर त्यांनी काम केलेले आहेत. आमचे आजोबा माहुलकर दादा सामाजिक कार्यामध्ये त्यावेळेला रयत संस्थेचे ते तळ्यात उपाध्यक्ष होते. त्यांनी त्या काळी इथं खानापूर आपल्या परिसरात माहुली आणि माहुलीच्या परिसरात शिक्षणासाठी रयत संस्थेद्वारे कर्मवीर अण्णांच्या माध्यमातून इथं शैक्षणिक दालन त्यांनी उभा केलं आणि गरीब जनतेला, गरीब मुलांना त्या शिक्षणाचा लाभ व्हावा, त्यातून त्यांची उन्नती व्हावी, मोठा उद्देश त्यांनी ठेवला. त्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, 150 मुलांचं वल्लभभाई पटेल वसतिगृह काढलं आणि त्या गरीब मुलांना त्या शिक्षणाच्यासाठी खर्च त्यांना गरीब मुलांना करता यावा यासाठी ते आमच्या आजोबांनी त्या काळी 72 एकर जमीन दान देऊन कमवा शिका ह्या योजनेसाठी मध्ये व्हावी आणि त्या निमित्तानं मुलांचा संगोपन म्हणजे अभ्यास आणि त्यांचं शैक्षणिक कुठे अडचण येऊ नये ह्यासाठी त्याने ते केलं. म्हणजे त्यातून गहू, ज्वारी, बाजरी हे उत्पन्न निघत होतं, तुमचं सूर्यफूल आणि हे निघत होतं. त्यातनं आमची स्वतःची गिरणी होती, त्यातनं तेल असू द्या, हे असू द्या, ते निघत होतं आणि त्यातनं ते चेरता चालायचं. आणि त्यांनी केलेल्या जादा झालेल्या उत्पन्नातून ते आर्थिक जे काही उत्पन्न मिळत होतं त्यातनं त्यांचे बाकीच्या शैक्षणिक गरजा भागवत होत्या. अशा पद्धतीने मोठं कार्य केलं. हे जवळपास आमच्या माहुली गावामध्ये जरी बघितलं तर त्या शिक्षणाच्या ह्यातून मोठी क्रांती झालेली आहे. शिक्षणाच्या ह्याच्यातून त्यांना नोकऱ्याची उपलब्धता भरपूर झालेली आहे. उदाहरण सांगायचं तर मोठमोठे अधिकारीसुद्धा म्हणजे आपले रामराव काका असतील चितळेचे किंवा पाटील साहेब आपले कमिशनर जे होते ते, ही सर्व ते आमच्या आजोबांच्या ज्या उभा केल्या संस्थेत त्यातनं ते झालेले आहेत. त्यामुळे तो वारसा जो आहे त्यांचा तो आमच्या पुढील ह्याच्यातसुद्धा येत गेला आणि त्याच वारशाप्रमाणे आम्ही आता सध्या काम करायचं आम्ही आता करतो आहे. म्हणजे माझी ही पहिलीच इलेक्शन आहे असं नाही, मी पण पंचायत समितीला आमच्या ह्या शिवानीनाच उभा केलं होतं. त्यावेळेला मी ताकदीनं त्यावेळेला केलं होतं. त्या ॲक्च्युली माझं सामाजिक कार्य एवढं नव्हतं तरी त्यावेळेला लोकांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. म्हणजे जिंकण्याच्या जवळ गेलेलो असताना थोडक्या ह्याच्यात मी पडलो, पण त्याचं काही शल्य नव्हतं कारण मी त्या सामाजिक नव्हतो, लोकांच्या ह्याच्यात नव्हतो. पण त्यानंतर असू द्यात मी माहुली ग्रामपंचायत असू द्यात, सोसायटी असू द्यात, त्यात नेतृत्व केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केलेला आहे. सोसायटीतसुद्धा असताना ज्यावेळेला आम्ही सोसायटी माझ्या आली नेतृत्वाखाली त्यावेळेला सर्व सभासद म्हणजे जेवढे 7-12 माहुलीचे आहेत तेवढे सगळ्यांना सभासद करणे हा मोठा निर्णय घेतला. जे कर्ज वाटप होतं ते ठराविक लोकांना होत होतं ते आम्ही सरसकट सगळ्यांना, म्हणजे कुठलेही राजकीय आम्ही त्यात बघितलं नाही. म्हणजे जे 30-35 लाखा होतं ते आम्ही जवळजवळ 1.5 कोटीच्या वर आम्ही ते कर्ज वाटप नेलेलं आहे. ग्राम सचिवालय खूप दिवस झालं बंद राहिलं होतं, ते पूर्ण करून त्यामध्ये सगळं खाती म्हणजे ग्रामपंचायत असू द्या, सोसायटी सगळं ते आम्ही तिथं ते नेलं, ते चालू केलं. नळ पाणी पुरवठा ग्रामपंचायतीमार्फत जुनी होती, अगोदर सिमेंट पाईपची होती, ती खराब झाली होती. म्हणजे त्याला गळती भरपूर प्रमाणात होती. मोटर्स ते जे ताकदीचे त्या नव्हत्या, त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होता म्हणा किंवा तेवढा परिणाम मिळत होता. त्यानंतर आम्ही नवीन पाणी पुरवठा योजना घेऊन नवीन पाईपलाईन, नवीन मोटर बसून ते केलं. नवीन विहिरीच्या संदर्भात हे दुरुस्त करणे किंवा त्याला सुरक्षित भिंत बांधणे ह्या मोठी कामं आम्ही म्हणजे जे सामाजिक आम्हाला करता येईल. पण ह्याच्या सगळ्या मोठा आम्ही कधी त्याचा आम्ही गोगोवा केला नाही म्हणा किंवा आम्ही कधी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता जिल्हा परिषद आम्ही जातो आहे तेव्हा 2 गोष्टी आहेत की प्रामाणिक काम करणे हे आमचा स्वाभिमान म्हणजे आमच्या वारसाचंच आहे. आम्हाला कुठल्या अपेक्षा पदाची नाही किंवा आमच्या कुठल्या ह्याची नाही आहे. पण जे काय काम करतो आहे ते लोकांसाठी व्हावं अशी आमची एक इच्छा आहे. दुसरी गोष्ट आमचे गुरुवर्य काकाश्री माननीय इंद्रजी देशमुख साहेब यांचा आम्हाला ह्या निमित्तानं आशीर्वाद मिळतील किंवा त्यांचे मार्गदर्शन मिळेल ते नक्कीच आम्ही त्याचा फायदा घेऊ. कारण त्यांनी प्रशासनामध्ये मोठं काम केलेलं आहे. ते माजी संधी अधिकारी होते, त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये मोठं योगदान आहे आणि त्याचा प्रशासकीय अनुभव हा नक्कीच आम्हाला ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं मिळेल आणि त्यांच्या ज्या योजना असतील काय असतील ते आम्ही चांगल्या पद्धतीने ताकदीने इथं आम्ही देण्याचा प्रयत्न करू, नक्कीच ह्याच्यातनं करू. तर नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये गारडी आणि नागेवाडी हे 2 गण येतात. तर या जिल्हा परिषद गटात जे काही मतदार आहेत कुठलं विजन घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जात आहे? जिल्हा परिषदेमार्फत पुढं तुमचं काय प्रयोजन असणार आहे या जिल्हा परिषद गटामध्ये? नाही, जिल्हा परिषदेच्या गटातनं आम्ही करताना ज्यावेळेला जिल्हा परिषद आम्ही निवडणूक लढतो आहे तर या निवडणुकीमध्ये फक्त उद्देश हाच राहील की जे काही जिल्हा परिषदेच्या योजना असतील, पंचायत समितीच्या योजना असतील ते तळागाळापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करणार. त्यानिमित्तानं जे काय लोकांच्या अडचणी असतील, ग्रामपंचायतीच्या असतील
किंवा आरोग्याच्या संदर्भात असतील, शैक्षणिक असतील, म्हणजे सुविधा असतील, ह्या निश्चित आम्ही त्याचा दर्जा उंचवण्याचा प्रयत्न करू किंवा त्या चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करू. आणि ह्यासाठी जी काय लागेल तळमळ ही मोठ्या प्रमाणात आम्ही नक्कीच करू. कारण आतापर्यंतच्या जिल्हा परिषद पंचायत समिती हे नुसतं पदासाठी किंवा ह्यासाठी लढू जाते असं होणार नाही आमच्या बाबतीत. आम्ही त्या ज्या पदासाठी आम्ही हक्क सांगतोय किंवा मागतोय त्या नक्की त्या पदाचा उपयोग तो जनतेसाठी करण्याचाच निश्चित आम्ही प्रयत्न करू. आम्हाला त्या कुठल्या राजकारणाच्या मोठेपणा असू देत किंवा राजकारणाच्या कुठल्या प्रतिष्ठा असेल ह्यासाठी आमचं निश्चित हे निवडणुकीचं आमचं ध्येय नसणार आहे. नक्कीच आमचं ह्याच्यातनं सामान्य माणसाच्या, सामान्य गरीब कुटुंबातला ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समितीने ज्या काही योजना असतील, शैक्षणिक, आरोग्य आणि इतर काय असतील त्या नक्कीच आम्ही त्या देण्याचा प्रयत्न करू. विरोधक निश्चितच मैदानात असतील तुमच्यासमोर. अजून तुम्ही तुमचा पक्ष ठरवलेला नाही, फक्त मात्र तुम्ही एक वेगळं विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरताय. विरोधक जर प्रबळ असेल तर तुमचं साधारणतः नियोजन कसं असेल? तुम्हाला काय वाटतं, लोकांचा तेवढा पाठिंबा तुम्हाला मतदारसंघातून मिळतोय का? नाही, आता विरोधक जर म्हटला तर नक्कीच विरोधक प्रबळ असणार किंवा असू शकतो असं आम्ही मानतो. दोन गोष्टी आहे की प्रबळ उमेदवार, प्रबळ विरोधक आहे म्हणून आम्ही काही माघार घ्यावी किंवा त्यात उतरू नये असं काय आम्हाला वाटत नाही. की कोणी काय करावं, व्हिजन जर स्वतःचं चांगलं असेल किंवा जर करायचं काम असेल आणि तुम्ही जर जनतेपर्यंत पोहोचू शकत असाल आणि जनतेला जर समजून सांगत असेल तर ह्यात विरोधकाचा मला उशीर वाटत नाही. विरोधक जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर जनता त्याला निवडून देईल. आणि जर विरोधकांना म्हणजे लोकांना, जनतेला वाटत असेल की आम्ही करू शकतोय, आम्ही करून दाखवू शकतोय, आम्हाला साथ देतील. आता ह्यात फक्त काय आहे की आमचे संघटक पातळीवर कमकुवतपणा आहे का? तर 100% आहे. संघटन आमच्या बाजूनं तेवढं नाही आहे. आम्ही मतदारांपर्यंत किती पोचतोय किंवा काय होतोय हे थोडं आम्हाला आतून थोडं शिल्ले आहे. पण त्यातनं सुद्धा आम्ही गावोगावी प्रचार यंत्रणा राबवताना हे करताना सगळ्यांना विश्वासात घेऊ, कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या जवळच्या सगळ्यांना विश्वासात घेऊ. आणि मत मी आता सगळ्यांचं आजमावतो आहे. म्हणजे असं नाही की मी 100% मला उभारायचं आणि मी उभारणारचं असं नाही. त्यातनं जर समजा कोण मला वाटलं की नाही दादा आपल्याला ह्यांना उबंदगत करूया, हे चांगली पद्धतीने करू शकते, तरी नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे किंवा देणार आहे. पण माझे विचार आहे की आमच्या एक वैचारिक भूमिका अशी आहे की कोणतरी चांगल्या पद्धतीनं कोणतरी ह्याच्यात असं जावं की तो खरंच तळागाळातल्या लोकांना किंवा सामाजिक कार्यात आपल्याला ह्यात जिल्हा परिषद पंचायत नुसतं पद म्हणून किंवा पैसा आहे, प्रतिष्ठा आहे म्हणून त्यात उतरू नये. ह्या पद्धतीला कुठंतरी छेद व्हावा आणि कुठंतरी आम्हाला त्यात वाटावं की एक चांगला हे व्यक्ती किंवा तिथं होत असेल तर ते करावं, ह्या उद्देशानं आम्ही त्यात उतरतो आहे. माझी निश्चित भावना अशी नाही की मला उमेदवारी आज मिळालीच पाहिजे आणि मी उभारलाच पाहिजे. मी फक्त प्रत्येक कार्यकर्त्याच्या किंवा आमच्या जेवढी स्नेह असतील, गावोगावचे सगळे असतील, त्यांच्याशी मी भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्याशी हितगुज करणार आहे आणि ह्या पद्धतीनं मी जातो आहे असं जर व्हिजन मानणार आहे तर त्यांनी आमचा चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळाला तर निश्चित आपण ते पुढे जाऊ. आणि जर त्यांच्यातून काय वाटलं किंवा नाही बाबा हे असं पद्धतीने केलं किंवा चांगला उमेदवार असा आहे की त्याला आपण पाठिंबा देऊ तर निश्चित आपण त्या पद्धतीने पण विचार करणार आहे. आपण बघतोय जिल्हा लोकल बोर्डाचं अध्यक्षपदही यांच्या घरामध्ये होतं, आमदारकी यांच्या घरामध्ये होती, राजकीय वारसा पहिल्यापासूनच आहे, काम करण्याची प्रचंड जिद्द, क्षमता आणि इच्छा आहे. असा हा उमेदवार जर या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून मैदानात उतरत असेल तर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे संग्रामदादा देशमुख हे निश्चितच अगदी पहिल्या फळीत म्हणजे आघाडीवर राहतील असा एक विश्वास त्यांनी आता बोलून दाखवला. आणि लवकरच पुढं ज्या राजकीय हालचाली होणार आहेत त्यामध्ये संग्रामदादा हे निश्चितच फक्त आणि फक्त नागेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करणार आहेत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.